विद्यार्थी मित्रांनो, आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 5वीची तयारी करत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नंबर 1 मार्गदर्शिका आणि या मार्गदर्शिकेची वैशिष्ट्ये काय आहेत हे समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही गावामध्ये राहत असाल तर पोस्टाने घरपोच ही मार्गदर्शिका आपणास मिळू शकते। तर याबद्दलची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूया मग लगेच। विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच नवोदय प्रवेश परीक्षेसाठी 30 एप्रिल रोजी परीक्षा पूर्ण झालेली आहे आणि 30 एप्रिल 2022 रोजी झालेला पेपर पाहता नवोदय प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी तयारी करण्यासाठी आपणास जास्तीचा सराव करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं असेल। या ठिकाणी काही नवोदयला शिकवणारे शिक्षक असतील, जागरूक पालक असतील किंवा जे विद्यार्थी नवोदयचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे अशा सर्वांनाच एक गोष्ट चांगली माहिती आहे की जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गणित। कारण जितका तुमचा सराव जास्त होईल तेवढं तुमचं यश निश्चित आहे असं आपण म्हणू शकतो। आणि हाच दृष्टिकोन ज्या विद्यार्थ्याकडे, ज्या पालकाकडे आहे ते नक्कीच सरावासाठी जास्तीत जास्त पुस्तकं खरेदी करत असतात। जीनियस मॅथ पब्लिकेशनची जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका 2023 आणि या मार्गदर्शिकेबद्दल जर आपण थोडक्यात पाहिलं तर या मार्गदर्शिकेचं जे काही वैशिष्ट्य आहे यामध्ये मार्गदर्शिकेत प्रत्येक घटकाची मांडणी सोप्याकडून कठीणाकडे या तत्वावर केली आहे। म्हणजे कोणताही घटक जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा सोप्याकडून कठीणाकडे या तत्वावर याची रचना केलेली आहे। त्याचबरोबर मानसिक क्षमता चाचणीमध्ये प्रत्येक प्रकरणात नमुना उदाहरणे जास्तीत जास्त, म्हणजे मानसिक क्षमता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष चॅप्टर सुद्धा पाहणार आहोत, त्याची नमुना वाईज मांडणी केलेली आहे। अंकगणितामध्ये मूलभूत संकल्पना, क्लुप्त्या यांचा समावेश केला आहे। म्हणजे प्रत्येक पाठामध्ये सुरुवातीला त्याच्या काही ट्रिक्स असतील तर त्याचाही समावेश या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर जर आपण गणिताचा आणखी सखोल अभ्यास केला तर प्रत्येक घटकावर 25 प्रश्न स्पष्टीकरणसह दिलेले आहेत आणि 25 प्रश्न हे सरावासाठी दिलेले आहेत। भाषामध्ये सुद्धा उतारा अतिशय दर्जेदार आणि ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने या ठिकाणी मांडणी केलेली आहे। जर आपण पुस्तकाची किंमत पाहिली, पेजेसचा विचार केला तर 372 पेजेसचं हे पुस्तक आहे आणि याची किंमत आहे 250 रुपये। हे पुस्तक मागणी करण्यासाठी या ठिकाणी मी व्हॉट्सअप नंबर पण देणार आहे आपणास। आपण या नंबरवर या पुस्तकाची मागणी करू शकता। त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142। जीनियस मॅथ पब्लिकेशन। तर लक्षात घ्या, जीनियस मॅथ पब्लिकेशन हा नंबर आपण सेव्ह करा आणि हे पुस्तक आपण घरपोच मागणी करू शकतात। तर आता या मार्गदर्शिकेबद्दल जर आपण थोडक्यात पाहिलं तर मानसिक क्षमता चाचणी, त्याचबरोबर अंकगणित, या ठिकाणी गुणविश्लेषण वगैरे दिलेलं आहे। एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एक चॅप्टर आपण ओव्हरलुक करणार आहोत जेणेकरून आपल्याला याचा अंदाज येईल की या पुस्तकामध्ये नेमकं आहे तरी काय। तर पहा, आपण पहिला चॅप्टर पाहूयात, मानसिक क्षमता चाचणी। आणि यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे वेगळी आकृती ओळखा। आता या घटकामध्ये वेगळी आकृती ओळखत असताना त्याचे प्रश्न प्रकार दिलेले आहेत। नेमकं प्रश्नाचे प्रकार, डायरेक्ट प्रश्न सोडवायला न देता प्रश्न प्रकार दिलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला समजलं पाहिजे की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न यामध्ये येऊ शकतात। यामध्ये जर आपण पाहिलं, पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे समान अक्षरावरून वेगळी आकृती ओळखणे। पहिला प्रकार आहे समान अक्षरावरून वेगळी आकृती ओळखणे। दुसरा प्रकार आहे आकृत्यातील बाजूंची संख्या, म्हणजे आकृत्यामध्ये बाजूंची संख्या किती आहे यावरून वेगळी आकृती ओळखणे। म्हणजे हे मुलाला कळलं पाहिजे की आकृती वेगळी ओळखायची तर कशी ओळखायची, त्याचे प्रकार आहेत का, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न सहज सोडवता येईल। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे बाणांच्या दिशावरून, म्हणजे आकृत्यामध्ये काही बाण दिलेले असतात त्याच्या दिशावरून प्रकार
म्हणजे हा प्रकार क्रमांक 3. प्रकार क्रमांक 4 आहे आकृतीच्या आकारावरून वेगळी आकृती, म्हणजे आकृतीचा आकार कसा आहे, सर्व आकार सारखे आहेत का वेगळे आहेत. त्यानंतर 5वा प्रकार 2 आकृतीचा सहसंबंधावरून वेगळी आकृती, म्हणजे सहसंबंध म्हणजे कसा, त्रिकोणामध्ये वर्तुळ, चौकोनामध्ये वर्तुळ, पंचकोनामध्ये वर्तुळ, वर्तुळात त्रिकोण, म्हणजे या पद्धतीनं काही वेगळं आहे का. त्याचबरोबर आकृतीमध्ये घटक वेगळे असणं, म्हणजे सर्व आकृतीमध्ये सारखे घटक असतात आणि एखाद्या आकृतीमध्ये वेगळे घटक असतात, तर हा सुद्धा त्याचा एक प्रकार आहे. म्हणजे हे अगदी बारीक विश्लेषण, म्हणजे प्रत्येक घटकाचं जे गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर सममिती अक्षावरून, म्हणजे एखाद्या आकृतीला किती सममिती अक्ष असतात यावरून सुद्धा आकृती वेगळी ओळखता येते. त्यानंतर घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे एखादं चिन्ह दिलं जातं आणि ते घड्याळाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने असं दिलं जातं आणि त्यातून सुद्धा वेगळी आकृती ओळखता येते. त्यानंतर बाजू आणि आकृत्यांची संख्या, म्हणजे एक आकृती देणं त्याच्यावरून बाजूंची संख्या, या पद्धतीने सुद्धा हा प्रकार आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येतो. दैनंदिन जीवनातील वस्तू हा पण एक प्रकार आहे. म्हणजे कोणताही घटक, कोणताही जेव्हा आपण चॅप्टर मानसिक क्षमतेचा शिकणार आहोत, सुरुवातीला या ठिकाणी असे प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर समान छायांकित भाग, म्हणजे आकृतीला रंग देणे वेगवेगळ्या पद्धतीनं, मग ते डॉट असेल या पद्धतीनं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरावासाठी एकूण 50 प्रश्न दिलेले आहेत. सरावासाठी एकूण 50 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे 50 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर सरावाचे 50 प्रश्न संपल्यानंतर परीक्षेत विचारलेले प्रश्न, म्हणजे जवळपास 2010 पासून परीक्षेमध्ये कोणते कोणते प्रश्न आले होते, म्हणजे परीक्षेत विचारलेली 50 प्रश्न, म्हणजे मानसिक क्षमतेच्या प्रत्येक घटकावर 100 आकृत्या सरावासाठी दिलेल्या आहेत. हे या मार्गदर्शिकेचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर याच पद्धतीनं इतर सर्व घटकांची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण एक घटक समजून घेतलेला आहे. आता यानंतर आपण गणिताचा एक पाठ पाहूयात, म्हणजे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शिकेचं स्वरूप लक्षात येईल. तर या ठिकाणी पहिला जर आपण चॅप्टर पाहिला, यामध्ये पहिला चॅप्टर आहे संख्याज्ञान, आणि यावर आता काय काय माहिती आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊयात. तर नैसर्गिक संख्याचा लहान मोठेपणा, लहानात लहान संख्या, मोठ्यात मोठ्या संख्या, 2 अंकी संख्या असतील, 3 अंकी संख्या असतील, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आणि आताच मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आला होता की 2 अंकी किती संख्या आहेत, तर 90 संख्या असतात. म्हणजे हे अगदी महत्त्वाची माहिती प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला दिलेली आहे. त्यानंतर संख्येचे इतर काही प्रकार, म्हणजे विद्यार्थ्यांना ऋण आणि धन संख्याचा फरक सुद्धा कळणं गरजेचं आहे. तर त्यावर सुद्धा पूर्णांक संख्या असेल, पूर्ण संख्या, त्याचबरोबर 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती आहेत, आणि या घटकावर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत सोडवून दिलेली, ते सुद्धा 1-2 प्रश्न आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर नैसर्गिक संख्येचे प्रकार, म्हणजे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या, म्हणजे जे परीक्षेत येणारे घटक आहेत असं प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला त्याचं डिटेल काही ट्रिकनुसार, जसं की म्हणजे त्रिकोणी संख्या कसं मिळवायचं त्याचं सूत्र आहे. आणि त्यानंतर सोडवून दिलेली 25 प्रश्न, या ठिकाणी जर आपण पाहिलात तर या ठिकाणी हेडिंग दिले पहा, सोडवून दिलेली प्रश्न. एकूण 25 प्रश्न आहेत आणि त्यांची स्पष्टीकरण लगेच दिलेली आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना 25 प्रश्नाची स्पष्टीकरण प्रत्येक चॅप्टरमध्ये दिलेली आहेत, जेणेकरून विद्यार्थ्याला स्वतः सराव करता येतो आणि चूक की बरोबर हे पण लक्षात येतं. त्यानंतर सरावासाठी 25 प्रश्न, तर हे 25 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. आणि यापूर्वीचे जे 25 प्रश्न होती, या ठिकाणी हे स्पष्टीकरणसह 25 प्रश्न, म्हणजे सोडवलेली 25 प्रश्न आहेत, सोडवून दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक गणिताच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला 25 प्रश्न सोडवून दिलेली, 25 प्रश्न सोडवण्यासाठी. तर या पद्धतीनं प्रत्येक चॅप्टरची रचना केलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल असा केलाय की परिमिती आणि क्षेत्रफळाचा एक चॅप्टर आणि घन, फळ आणि पृष्ठफळ याचा एक चॅप्टर सेपरेट दिलाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालच झालेला पेपर, म्हणजे 2022चा जो पेपर झालेला आहे, तर हा 2022 मध्ये म्हणजे आत्ताच 30 एप्रिल रोजी झालेला पेपर,
30 एप्रिल रोजी झालेला पेपर आणि या पेपरचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे। तर हा झालेला आत्ताच झालेला पेपर आणि या पेपरचं स्पष्टीकरण म्हणजे हा पूर्ण पेपर या मार्गदर्शिकेमध्ये दिलेला असून या ठिकाणी गणिताची पहा सर्व प्रश्न उत्तर सूचीसहित दिलेला आहे। नवोदय प्रवेश परीक्षा 2022 उत्तर सूची या ठिकाणी दिलेली आहे आणि गणिताचे सर्व प्रश्न स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील। 20% घट असेल, 20% वाढ असेल, तर नेमकं कसे प्रश्न सोडवायचे अगदी सिस्टमॅटिक आणि सुटसुटीत अशी हे सर्व स्पष्टीकरण दिलेले आहेत। विद्यार्थ्यांना, शिक्षकांना किंवा जे मार्गदर्शन करणार आहेत त्यांना सहज समजतील या पद्धतीनं। तर हे या ठिकाणी स्पष्टीकरण आपल्याला दिसतील। तर अशी ही मार्गदर्शिका आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर घरपोच मागवू शकता आणि ही मार्गदर्शिका जर आपणास घरपोच हवी असेल तर 8856 046 142 या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकतात। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जाता जाता जर आपण वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसवत असाल म्हणजे शाळासाठी मागणी करत असाल, शाळेतील विद्यार्थी किंवा तुमचे जर समजा क्लासेस असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डिस्काउंट सुद्धा दिला जाईल आणि हा डिस्काउंट 10% पासून 40% पर्यंत मिळेल। म्हणजे तुम्ही जेवढे काही पुस्तकं घेणार आहात त्याच्यावर हा डिस्काउंट डिपेंड आहे। तुम्ही मार्गदर्शिकेची संख्या किती घ्याल त्या पद्धतीनं, परंतु तुम्ही एक जरी मार्गदर्शिका घेणार असाल, एक जरी पुस्तक हवं असेल तर मूळ किंमत 250 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळेल। म्हणजे जेवढी पुस्तकाची किंमत आहे या ठिकाणी आपण पाहिली असेल 250 रुपये, तर 250 रुपयामध्ये पोस्टाने हे मार्गदर्शिका आपणास घरपोच मिळेल। त्याचबरोबर जर आपण प्रश्नसंच घेणार असाल तर नवोदयचा प्रश्नसंच सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। तर या ठिकाणी आपण नवोदयचा प्रश्नसंच सुद्धा मागणी करू शकतात। हा प्रश्नसंच सुद्धा आपणास घरपोच मिळेल। म्हणजेच मार्गदर्शिका त्याचबरोबर अचूक असा प्रश्नसंच आणि या प्रश्नसंचचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर या प्रश्नसंचमध्ये 2019, 2020, 2021, 2022 सर्व पेपर तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळं मार्गदर्शिकेसोबत आपण प्रश्नसंच सुद्धा मागणी करू शकतात आणि पुढील वर्षासाठी आपण जर नवोदयची तयारी करत असाल तर सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। पुन्हा एकदा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।